बाळूमामा प्रत्येकावरती कृपा करत असतात. एक म्हातारी त्या ठिकाणी निपाणीला चालली होती आणि कर्नाटकामध्ये त्यावेळेस बाळूमामाची मेंढरं एक रस्त्याच्या कडाला त्या ठिकाणी थांबलेली होती, चरत होते. दुपारची वेळ होती. ऐका, ही कथा मला याच्यासाठी सांगायची, आपणही प्रत्येक जण गाडीवाले आहोत. रस्त्यानं चालत असताना एखादं म्हातारा माणूस चाललं ना, तर त्या म्हाताऱ्या माणसाला आपल्या गाडीत घेत चला हो. त्या म्हाताऱ्या माणसाकडे पैसे नसतात, पण अंतःकरणातून मिळणारा आशीर्वाद पैशापेक्षाही अनमोल किमतीचा असतो. त्या म्हातारीचा मुलगा आजारी होता. मुलगा त्या ठिकाणी निपाणीला होता. त्या म्हातारीला त्या ठिकाणी पती नव्हता. म्हातारीला त्या दवाखान्यापर्यंत जाणं गरजेचं होतं. त्यावेळेस ती म्हातारी एका त्या काळच्या काळ्या पिवळ्या गाड्या त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी चालायच्या. त्या गाडीमध्ये त्या ठिकाणी म्हातारी बसली. पुढे गेल्याच्या नंतर ड्रायव्हरने सांगितलं, आता पैसे द्या म्हणे. आजीने सांगितलं, बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला निपाणीपर्यंत घेऊन चाल. त्यानं सांगितलं, मी तुला पुढे नेऊ शकत नाही. पुढे गेल्याच्या नंतर त्या म्हातारीला बाळूमामाच्या मेंढराच्या जवळ त्या ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. दरवाजा उघडला आणि सांगितलंय, म्हातारे उतर खाली. हाताला धरून ओढलं आणि खाली त्या ठिकाणी म्हातारीला टाकून दिलं. म्हातारी धाय मोकलून रडू लागली, हे पांडुरंगा, हे भगवंता, 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला मी माझ्या उदरामध्ये वागवलं, ते बाळ जर माझं शेवटच्या घटिका मोजत असेल, त्या बाळापर्यंत मला जर जाता येत नसेल, तर माझ्याही जीवनात काय अर्थ नाही. ही व्यथा, ज्या मातेचं बाळ आजारी आहे आणि ज्या मातेचं बाळ त्या मातेला सोडून गेले, त्या मातेला विचारा या प्रसंगाची किंमत. जगामध्ये सर्वात दुःख जर काय असेल तर मायबापा हो, आई वडिलाच्या अगोदर आपल्या लेकरांना कधी गेलं ना, तर आई वडील फक्त देहाने जिवंत असतात, अंतःकरणाने मेलेले असतात. ती माता धाय मोकलून रडू लागली. गाडी थोडी एक 10 फूट पुढे गेली. बाळूमामाने पाहिलं, अरे देवरूप असणाऱ्या साक्षात लक्ष्मीला हाताला धरून ओढून खाली टाकलंच, तुझी गाडीच पुढे कशी जाते पाहतो. बाळूमामाने दैवी शक्तीने गाडी थांबवली, गाडी बंद पाडली. ड्रायव्हरनं त्या गाडीचा बोनट उघडला. काहीतरी ड्रायव्हर पाहू लागला. तितक्यात बाळूमामा तिथं आले. बाळूमामाने विचारलं, अरे ड्रायव्हरा, काय करतोस, काय झालं म्हणायचं तुझ्या गाडीला. बरेच माणसं कपड्यावरती माणसाचं परीक्षण करत असतात. माणसाची परीक्षा कपड्यावरती नसते, माणसाची परीक्षा त्या ठिकाणी त्याच्या गुणावरती असते. रामकृष्ण. अरे धनगरा, काय तुला कळतंय, मेंढ्या वळणारा तू सरक बाजूला, तुला काय कळणार आहे. पण बाळूमामाने सांगितलं, अरे तरी सांग ना काय झालं. अरे बाळूमामा म्हणतात बघा त्या ड्रायव्हरला, अरे अरे जगाचा मालक जसा त्या मालकाच्या हातामध्ये जसं सुदर्शन आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये जसं सुदर्शन आहे, आणि तो सुदर्शन चक्र फिरून जसं सर्व सृष्टीचं त्या ठिकाणी पालन पोषण करतो ना, तसंच अरे ड्रायव्हरा, तुझ्या हातामध्ये सुद्धा हे चक्रच आहे. किती गोड बोलले बाळूमामा. अरे ड्रायव्हरा, तुझ्या हातामध्ये सुद्धा हे गाडीचं चक्रच आहे, पण तू सांग मला काय झालंय. त्यानं सांगितलं, गाडी बंद पडली माझी. म्हणजे ठीक आहे. बाळूमामाने सांगितलं, अरे काहीच नाही झालं म्हणे तुझ्या गाडीला, तुझी गाडी थोडी मागं घे आणि त्या म्हातारीला बसव, तुझी गाडी चालू आहे. बघा, बाळूमामानं त्या ठिकाणी भटव्यातला भंडारा काढला, त्याच्या कपाळावरती लावला आणि गाडीच्या इंजिनवरती त्या ठिकाणी भंडारा टाकला. गाडी लगेच चालू झाली. मागं नेलं, त्या आजीला बसवलं आणि निपाणीपर्यंत नेऊन सोडलं. एवढी कृपा बाळूमामा करतात. म्हणून बोला बोला बाळूमामाच्या नावानं.